अशी परमिशनच नाहीये. 5 दिवसात डिस्चार्ज. हा बरोबर बोलताय तुम्ही. बरोबर आहे ना? मग डिस्चार्ज का घेताय? नाही नाही घेत. पिटी चल परत चल. नाही, काही गरज नाहीये. मला बरं आहे आता. ऐक दुखतंय ना? बरं आहे बोलते. चल. चंदू शेठ, किती महागडं हॉस्पिटल आहे. कशाला थांबायचं? आपल्याला परवडणार आहे का? अगं बाळा, पण तुला बरं नाही वाटत आहे ना अजून? पण तो काय तो हा ड्रायव्हर तो बोलला की काहीतरी सोय करतो म्हणून. अजिबात नाही. मला त्याच्या पैशावर अवलंबून नाही राहायचंय. मला आताच डिस्चार्ज हवाय. अहो काय हत्ते हा? डॉक्टरांनी परमिशनच दिली नाहीये. तुम्ही तुमचंच ठरवा. ओ मिस्टर. अहो मी मिस्टर नाही. एक मिनिट काय झालं? तुम्ही इथे काय करत आहे? बघा ना, तेच तर समजवतीये. डिस्चार्ज घ्यायचा यांना. डिस्चार्ज का? त्यांनाच माहिती. डॉक्टरांनी सांगितलं पण नाहीये. आणि तुम्ही डिस्चार्ज घेऊन गेलात तर सगळी जबाबदारी तुमच्या या मिस्टरांची असेल. हा फॉर्म भरून द्या. यात लिहिलंय तुमची बायको स्वइच्छेने डिस्चार्ज घेतीये. या ऐकतच नाहीये. आता हॉस्पिटलची जबाबदारी नाहीये तुमच्या बायकोला काही झालं तर. काय? ही याची बायको म्हणून हरलेला मसाला परत पुश करत होता तर. याच्यामुळेच ना मी याची बायको आहे यांनी सांगितलंय का? मला डिस्चार्ज हवाय आत्ताच. तुम्ही मिस्टरांशी बोला आणि ठरवा. हो काय चाललंय तुमचं? मिस्टर 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 माझे मिस्टर नाहीयेत. हे कोणीच नाहीयेत माझे. मला आताच डिस्चार्ज हवाय. हो माझ्यावर कशाला रागवता? मिस्टर नाहीये तर मग फॉर्मवर काय लिहिलंय? मी सांगतो ते मला मित्र असं लिहायचं होतं. नाही काहीच नव्हतं लिहायचं. मित्रही नाहीये, मिस्टरही नाहीये. ओके म्हणजे ते काय फी भरणार आहे. ओ चंदूशेठ, फी भरणार नाही. कदाचित त्यांना फियांसे म्हणायचं असेल. हो तुम्ही काही काय बोलताय? तुम्ही उगाच जोडे जुळवू नका. माझं कोणी नाही येतो. मला डिस्चार्ज हवाय. मी ठरवलंय. बस झालं. फॉर्मवर सही कोण देणार? हे मी घ्या, सही करा. कुठे? हा याचा जो काही खर्च झाला असेल तो मी देईल. जमेल तसा लिहून ठेव. चला चंदू शेठ. तुम्ही कसे जाणार आहात? मी सोडतो ना. बिटी कळतं का? नीला हा कशा इथे ते असं या घसरायचं. सावकाशा या या चंदूशेठ ऐक. अहो माझ्या साहेबांची गाडी आहे. असं करू नका. ओरडतील मला ते. हे उघडत नाही बघा. मला सांगा. मी उघडतो. बाजूला व्हा. मी उघडतो.
बेड लावगे किती लगेच पिया. ए सीट पुढे घेत होतो. सीट बेल्ट सेफ्टीसाठी. बिट्टी सावकाश जा, अधून मधून येत जा इकडे. घरी जायचंय आपल्याला, हे हॉस्पिटल आहे ना. सावकाश सावकाश लावून घ्या. कोणा तुमच्याकडे चलायचं. पुन्हा एकदा काहीच नाही लागला हाती. अगं आई, पुरते फसलो होत आपण. उगाच एनर्जी त्यांच्या मागे वेस्ट केली. अगं त्यांच्यात तसलं काही एक नाहीये. ती विराजसची बायको नाहीये. त्या हॉस्पिटलवाल्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना असं वाटलं की ती बायको आहे विराजसची. अरे कोणालाही वाटेल. बघ ना, बघ बघ कसे एकत्र बसलेत. बघ बघ. अगं आई, वाटण्यावर काय आहे? ते नवरा बायको तर नाही आहेत ना. हे सगळं खोट आहे. मग नक्की ती मुलगी कोण आहे विराजसची? आता ते मला काय माहिती. तू माहिती करून घे ना. विराजस त्या मुलीच्या मागे इतका का फिरतोय? काय कारण असेल? काही नाही. त्या विराजसचा ग्राउंड रिसर्च फक्त तिथेच चाललाय. तेच तर. हरलेला मसाला त्याने परत आणलाय ना. मग आपल्या बिझनेसचे सगळे नियम माहिती असून देखील विराजस त्या मुलीला इतकं फेवर का करतोय? काहीतरी तर कारण असेल ना नक्की.